गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार सदानंद मोरे यांची भाषणं राज्यभर आयोजित करणार मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात राज ठाकरेंची माहिती। राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाही, आपल्याला राजकीय फेरीवाली उभी करायचे नाहीत, आपण खणखणीत दुकान बांधू। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल। बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू। आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा, देशमुख कुटुंबीय मोर्चात सहभागी। सर्व धर्मीयांच्या वतीनं हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। कृष्णा आंधळे केस पोलीस ठाण्यात सर्रास वावरायचा, आंधळेला पोलिसांचं तसंच राजकीय पाठबळ होतं। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, तर आंधळे कुठे आहे हे पोलिसांनीच सांगावं, देशमुखांची विचारणा। माझ्या वडिलांच्या हत्येसाठी मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी करा, वैभवी देशमुख यांची मागणी। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 3 महिने का लागले, युगेंद्र पवारांचा सवाल। तर देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात असेल तर त्यांना सहआरोपी करा, युगेंद्र पवारांची मागणी। संतोष देशमुखांची हत्या होऊन 3 महिने उलटले, मात्र अजूनही एक आरोपी फरार। पोलिसांच्या कामगिरीवर युगेंद्र पवारांची नाराजी, तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, युगेंद्र पवारांची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणी, पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद। हत्येच्या कटात आरोपींना पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मराठा समाजाची मागणी। सांगोलामध्ये बीडमधील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाकडून बंदची हाक। धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं बीडमधील शिरूर कासार बंदची हाक। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा। ज्यांना मोर्चे काढायचे त्यांनी काढावे, आम्ही आमचं काम करणार। सतीश भोसलेवर बोलण्यास आमदार सुरेश धस यांचा नकार। बाळासाहेबांच्या विचारामुळे आम्हाला सगळं मिळालं, आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले नाही, संजय शिरसाटांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। छगन भुजबळांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भुजबळांनी चर्चा केली। प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार, पदाधिकाऱ्यांमध्ये कामचुकारपणा दिसला तर पदावर ठेवणार नाही। मनसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात राज ठाकरेंचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा। महिला दिन मा जिजाऊंच्या नावानं ओळखला गेला पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य। प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉईस कारवरून महेश मोतेवारचा धक्कादायक आरोप, केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा। गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण, कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याची सूत्रांची माहिती। गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवालला येरवडा पोलिसांकडून अटक, ओसवालच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं। भाग्येश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं, मात्र माध्यमांचे कॅमेरे असल्यानं पोलिसांनी त्यांना हकललं। बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स होते। गौरव आहुजाचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर, अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात। माझं कालचं कृत्य चुकीचं, मी मनापासून माफी मागतो, व्हिडिओतून गौरवचा माफीनामा। ठाकरेंच्या शिवसेनेचं आज ईशान्य मुंबई निर्धार शिबिर, संघटना मजबूत करण्याच्या उद्देशानं निर्धार शिबिर। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत संबोधित करणार। आदित्य ठाकरे शिबिरस्थळी दाखल। मला फक्त ओबीसींचं नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्नशील, मंत्री पंकजा मुंडेंचा एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन। आमदार अर्जुन खोतकरांनी जलजीवन मिशन योजनेची आढावा बैठक घेतली, अधिकाऱ्यांना कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं, काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण, कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसात कळेल, संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान, तर या संदर्भात राज्याचे प्रमुख निर्णय घेतील, राणेंची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही, हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती। 2100 रुपये देऊ असं म्हणून मतं घेतली, आता सरकारकडे पैसे नाहीत, जनता बंड करत नाही तोवर फसवणूक सुरूच राहणार, संजय राऊतांची सरकारवर टीका। एकनाथ शिंदेंना शिवसेनेमुळेच सोन्याचे दिवस आलेत, शिंदेंच्या
चमचा वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. प्रशांत कोरटकरबाबत महायुतीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं. उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट. जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता. करांमध्ये समतोल साधण्याचे काम अंतिम टप्प्यात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. रत्नागिरीत नरेंद्र महाराज संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम होते. मृत्यूनंतर 87 लोकांचा देहदानाचा संकल्प. देहदानाच्या उपक्रमाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. वाशिममध्ये भूजल पातळी घटल्यानं पाणी टंचाई. शेकडो फूट बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्यानं नागरिक चिंतेत. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या तज्ज्ञांकडून इशारा. साताऱ्याच्या युवतीचा योगासनांमध्ये विश्वविक्रम. अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये युवतीची नोंद. उदयनराजे भोसलेंकडून जान्हवी इंगळेंचा सन्मान. साताऱ्यात गहाळ झालेल्या मोबाईलचा छडा लावण्यात पोलिसांना यश. पोलिसांनी 20 मोबाईल महिलांना परत केले. सातारा पोलिसांचं महिलांकडून कौतुक. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक. पडघा टोल नाक्यावरून फक्त टोल वसुली, रस्त्याच्या दुरवस्थेकडे मात्र दुर्लक्ष. सुरेश म्हात्रेंचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात सेवाग्राममधून होणार. पालकमंत्री पंकज भोयरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भोयर यांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यात कामगार आयुक्त कार्यालयाकडून इमारत बांधकाम कामगारांना साहित्याचं वितरण. साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी.